मीठे बच्चे, देह अभिमान आसुरी कैरेक्टर है, उसे बदल दैवी कैरेक्टर्स धारण करो तो रावण की जेल से छूट जाएंगे। प्रश्न, हर एक आत्मा अपने पाप कर्मों की सजा कैसे भोगती है? उससे बचने का साधन क्या है? उत्तर, हर एक अपने पापों की सजा एक तो गर्भ जेल में भोगती है, दूसरा रावण की जेल में अनेक प्रकार के दुख उठाते हैं। बाबा आया है तुम बच्चों को इन जेलों से छुड़ाने, इनसे बचने के लिए सिविलाइज्ड बनो। ओम शांति। ड्रामा के प्लान अनुसार बाप बैठ समझाते हैं। बाप ही आकर रावण की जेल से छुड़ाते हैं, क्योंकि सब पाप आत्माएं हैं। सारी दुनिया के मनुष्य मात्र पापी होने के कारण रावण की जेल में हैं। फिर जब शरीर छोड़ते हैं तो भी गर्भ जेल में जाते हैं। बाप आकर दोनों जेल से छुड़ाते हैं। फिर तुम आधा कल्प रावण की जेल में भी नहीं और गर्भ जेल में भी नहीं जाएंगे। तुम जानते हो बाप धीरे धीरे पुरुषार्थ अनुसार हमें रावण की जेल से और गर्भ जेल से छुड़ाते रहते हैं। बाप बताते हैं तुम सब क्रिमिनल हो रावण राज्य में, फिर राम राज्य में सब सिविलाइज्ड होते हैं। कोई भी भूत की प्रवेशता नहीं होती है। देह का अहंकार आने से ही फिर और भूतों की प्रवेशता होती है। अब तुम बच्चों को पुरुषार्थ कर देही अभिमानी बनना है। जब ऐसे लक्ष्मी नारायण बन जाएंगे तब ही देवता कहलाएंगे। अभी तो तुम ब्राह्मण कहलाते हो। रावण की जेल से छुड़ाने के लिए बाप आकर पढ़ाते भी है और जो सबके कैरेक्टर्स बिगड़े हुए हैं वह सुधारते भी है। आधा कल्प से कैरेक्टर बिगड़ते बिगड़ते बहुत बिगड़ गए हैं। इस समय है तमो प्रधान कैरेक्टर्स। दैवी और आसुरी कैरेक्टर्स में बरोबर रात दिन का फर्क है। बाप समझाते हैं अब पुरुषार्थ कर अपना दैवी कैरेक्टर बनाना है, तब ही आसुरी कैरेक्टर से छूटते जाएंगे। आसुरी कैरेक्टर में देह अभिमान है। नंबर 1, देही अभिमानी के कैरेक्टर्स कभी बिगड़ते नहीं हैं। सारा मदार कैरेक्टर्स पर है। देवताओं का कैरेक्टर कैसे बिगड़ता है? जब वे वाम मार्ग में जाते हैं अर्थात विकारी बनते हैं, तब कैरेक्टर्स बिगड़ते हैं। जगन्नाथ के मंदिर में ऐसे चित्र दिखाए हैं वाम मार्ग के। यह तो बहुत वर्षों का पुराना मंदिर है। ड्रेस आदि देवताओं की ही है। दिखाते हैं देवता वाम मार्ग में कैसे जाते हैं। पहली पहली क्रिमिनलिटी है ही यह। कामचिता पर चढ़ते हैं, फिर रंग बदलते बदलते बिल्कुल काले हो जाते हैं। पहले पहले गोल्डन एज में है संपूर्ण गोरे, फिर 2 कला कम हो जाती है। त्रेता को स्वर्ग नहीं कहेंगे, वह है सेमी स्वर्ग। बाप ने समझाया है रावण के आने से ही तुम्हारे ऊपर कट चढ़ना शुरू हुई है। पूरे क्रिमिनल अंत में बनते हो। अभी 100% क्रिमिनल कहेंगे। 100% वाइसलेस थे, फिर 100% विशेष बने। अब बाप कहते हैं सुधरते जाओ। यह रावण का जेल बहुत बड़ा है। सबको क्रिमिनल ही कहेंगे क्योंकि रावण के राज्य में है ना। राम राज्य और रावण राज्य का तो उनको पता ही नहीं है। अभी तुम पुरुषार्थ कर रहे हो राम राज्य में जाने का। संपूर्ण तो कोई बना नहीं है। कोई फर्स्ट, कोई सेकंड, कोई थर्ड में है। अब बाप पढ़ाते हैं, दैवी गुण धारण कराते हैं। देह अभिमान तो सब में है। जितना जितना तुम सेवा में लगे रहेंगे उतना देह अभिमान कम होता जाएगा। सेवा करने से ही देह अभिमान कम होगा।
देही अभिमानी बड़ी बड़ी सेवा करेंगे। बाबा देही अभिमानी है तो कितनी अच्छी सर्विस करते हैं। सभी को क्रिमिनल रावण की जेल से छुड़ाए सदगति प्राप्त करा देते हैं। वहां फिर दोनों जेल नहीं होगी, यहाँ डबल जेल है। सतयुग में न कोर्ट है न पापात्माएं हैं, न तो रावण की जेल ही है। रावण की है बेहद की जेल। सभी 5 विकारों की रस्सियों में बंधे हुए हैं। अपरमापार दुख है। दिन प्रतिदिन दुख वृद्धि को पाता रहता है। सतयुग को कहा जाता है गोल्डन एज, त्रेता को सिल्वर एज। सतयुग वाला सुख त्रेता में नहीं हो सकता, क्योंकि आत्मा की 2 कला कम हो जाती है। आत्मा की कला कम होने से शरीर भी ऐसे हो जाते हैं। तो यह समझना चाहिए कि बरोबर हम रावण के राज्य में देह अभिमानी बन पड़े हैं। अब बाप आया है रावण की जेल से छुड़ाने के लिए। आधा कल्प का देह अभिमान निकलने में देरी तो लगती है, बहुत मेहनत करनी पड़ती है। जल्दी में जो शरीर छोड़ गए वह फिर भी बड़े होकर आए कुछ ज्ञान उठा सकते हैं। जितना देरी होती जाती है तो फिर पुरुषार्थ तो कर न सके। कोई मरे फिर आकर पुरुषार्थ करे, सो तो जब ऑर्गन्स बड़े हो, समझदार हो, तब कुछ कर भी सके। देरी से जाने वाले तो कुछ सीख नहीं सकेंगे। जितना सीखे उतना सीखे, इसलिए मरने से पहले पुरुषार्थ करना चाहिए। तर बाबा म्हणता है कि अभी मैं तुम्हें जेलों से, हर प्रकार की जेल से छुड़ाने के लिए आया हुआ हूं। अनेक प्रकारच्या जेलमध्ये आत्मा बांधली गेलेली आहे। तर सुरुवातीला आपण जेव्हा आलो परमधाम मधून खाली सतोप्रधान होतो, ती सतोप्रधान अवस्था कुठल्याही प्रकारचं विकार नाही आणि कुठल्याही प्रकारचे बंधन नाही आणि कुठल्याही प्रकारचं पाप नाही, म्हणून तिथं कुठल्याही प्रकारची जेल नाही। सतयुगामध्ये त्रेता त्याच्या थोडी खालची लेवल आहे, पण तिथं पण विकारांच्या कैदेमध्ये आपण नाहीये, पापांच्या बंधनामध्ये नाहीये। मग द्वापरच्या सुरुवातीला आपल्यामध्ये देह अभिमान यायला सुरुवात झाली। देह अभिमानाला सगळ्यात पहिले आणि देह अभिमानामुळे पुढचे सगळे विकार आले। तर ते जे म्हटलेलं आहे की देवी देवता वाम मार्गाला गेल्या, तर हा वाम मार्ग म्हणजे हा वाईट रस्ता, चुकीचा रस्ता देवी देवतांनी पकडला। स्वतःला आत्मा समजण्याच्या ऐवजी शरीर समजायला लागले आणि शरीर भान आल्यामुळे सगळ्यात पहिले काम विकार आला आणि त्यानंतर बाकीचे विकार आले। ते या काम विकाराचे चित्र बाबा म्हणतात जगन्नाथच्या मंदिरावरती दाखवलेले, डायरेक्ट जगन्नाथचं मंदिर आणि त्याच्यावरती ते सगळे विकारांचे चित्र दाखवलेले, विकारी चित्र दाखवलेले। तर बाबा म्हणतात इसको ऐसे समझो कि देवी देवता वाम मार्ग में चले गए, देवी देवता ने उल्टा रास्ता पकड़ लिया। तो हम ही थे वो जो उल्टे रास्ते से चले हैं। बाबा म्हणताय आता तुम्हाला पुन्हा उलट्या रस्त्यावरती यायचंय। स्वतःला आता देह अभिमानामध्ये न ठेवता आत्म अभिमानी स्थिती बनवायची। मी आत्मा आहे, मी आत्मा शुद्ध आणि पवित्र आहे, मी आत्मा सुख स्वरूप, शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे। तर हे स्वतःची जी ओरिजिनल ओळख आहे तिला आता पुन्हा प्राप्त करून घ्यायची। हमारे अंदर जो देवत्व था वो खत्म हो गया था, उसकी जगह आसुरियत आ गई थी। बाबा म्हणताय चारित्र्य तुमचं कसं देवी देवतांचं चारित्र्य बदलून राक्षसी विकारी चरित्र झालं होतं, आसुरी चरित्र झालं होतं। आता बाबा आपलं ते चरित्र सुधारवण्यासाठी आलेलं आहे, आपल्याला पुन्हा देवी देवता बनवण्यासाठी आलेलं आहे। सगळ्यांनी पाप केले, सगळे विकारामध्ये होते, सगळ्यांकडून चुका झालेल्या आहे, तर आपणच देवी देवता या लेवल पर्यंत येऊन पोहोचलो। बाबा म्हणताय अब मैं तुम्हें फिर से देवी देवता बनाने के लिए, सतो प्रधान बनाने के लिए और दिव्य चरित्र वाला बनाने के लिए आया हूं। आणि तुम्ही जे बंधनामध्ये अटकलेले, आता इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे बंधन बाबा म्हणतात, एक तर गर्भ जेलमध्ये सजा भोगतात काही महिने प्रत्येक वेळेस द्वापर नंतर, त्यानंतर दुसरी जेल जेव्हा काही पाप केलं तर जेलमध्ये जावं लागलं इथल्या सरकारच्या, आणि तिसरी जेल सगळी दुनिया रावणाच्या कैदेमध्ये।
ही बेहदची जेल आहे बाबा म्हणताय, जे विकारांच्या धाग्यांनी सगळे बांधले गेलेले बंधन आहे. जे नाही करायचं ते करताय, जे करायला पाहिजे ते करत नाहीये, जे करण्याची इच्छा आहे ते करता येत नाहीये, तर हे बंधन आहे. तर बाबा म्हणताय हे बेहदच्या जेलमध्ये तुम्ही आता या दुनियेमध्ये राहताय. ही जी दुनिया आहे ही रावणाची जेल आहे आणि या जेलमधून मुक्त करण्यासाठी मी आलेलो. आणि या जेलमधून मुक्त करायचंय मला तुम्हाला, तर त्यासाठी मी तुम्हाला शिकवतोय आणि देवतांसारखं चरित्र तुमचं बनवतोय, म्हणजे तुम्ही इथून मुक्त व्हाल आणि देवी देवतांच्या दुनियेमध्ये जाऊन राहाल. तर त्यासाठी बाबा म्हणताय की पुरुषार्थ करायचा आहे मृत्यूच्या पहिले. जे पहिले गेले आजपासून 10, 20, 30 वर्षापूर्वी बाबांचे बच्चे बनून त्यांनी शरीर सोडलं, पुन्हा ते पुढच्या जन्मामध्ये येऊन ज्ञान घेत असतील. पण आता शरीर सोडल्यानंतर पुन्हा ज्ञान घेण्याचा चान्स नाहीये, कारण विनाश सुरू होऊन जाईल. आपण मोठे होईपर्यंत थोडंसं समजायला लागेल, 5 वर्षाचं होईपर्यंत, 5-7 वर्षाचं होईपर्यंत तो विनाश सुरू होऊन जाईल. म्हणून बाबा म्हणते जो करना है अभी करना है, मरने से पहले करना है, बाद में कुछ नहीं हो पाएगा. जो अभी तक किया वो किया और वही साथ में आएगा. तुम बच्चे जानते हो, जब द्वापर में रावण राज्य होता है तो 5 विकार रूपी रावण सर्वव्यापी हो जाता है. रावण राज्य द्वापर मध्ये सुरू झालं आणि तेव्हापासून 5 विकार रूपी रावण सगळीकडे व्याप्त झाला. सगळ्या दुनियेमध्ये या 5 विकारांनी आपला कब्जा केला. जहां विकार सर्वव्यापी है वहां बाप सर्वव्यापी कैसे हो सकता है. जिथे सगळीकडे विकार आहे द्वापर नंतर, तर तिथं बाबा कसा राहू शकतो. जो सुखाचा, पवित्रतेचा, शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, तो कसा राहू शकतो. जिथं विकार आहे तिथं तो कसा राहू शकतो. सभी मनुष्य पाप आत्माएं है ना. बाप सम्मुख है तब तो ऐसे कहते हैं कि मैंने कहा ही नहीं है, उल्टा समझ गए. बाबा तर मी कधी सांगितलं की मी सर्वव्यापी आहे, कणाकणामध्ये. तुम्ही उल्टा समजून घेतलं. हमारे लिए जब हम संगम युग में है तो बाबा हर पल उपस्थित है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि वो कण कण में है. तो परमधाम मध्ये राहणार आहे आणि आपण जर मनापासून त्याला पुकारलं तर तो गुप्त रीतीने हजर होतो आपल्यासाठी. एवढंच. उल्टा समझते, विकारों में गिरते गिरते, गालियां देते देते भारत का यह हाल हुआ है. उलटा समजलं, बाबाविषयी सत्य परिचय नाही, देहभानामध्ये येत गेलो आणि त्यामुळे परमेश्वराला पण देहवाला समजलो आपण, शरीरधारी समजलो परमेश्वराला पण, आणि विकार वाढत गेले. मग परमात्म्याची ग्लानी करत गेलो आपण की तू कुठं नाहीये, तू दगडाधोंड्यामध्ये, सगळीकडे, जनावरांमध्ये, पशुपक्षीमध्ये, सगळ्यामध्ये. ते ह्या परमेश्वराची निंदा करत, म्हणजे त्याला जसं काही आपण शिव्या दिलेल्या आहे ते करत करत हे भारताचे हे हाल झालेले. जो भारत स्वर्ग होता तो आज नर्क जे वर्णन आहे शास्त्रामध्ये त्याच्यापेक्षाही भयानक झालेला आहे. क्रिश्चियन लोग भी जानते हैं कि 5000 वर्ष पहले भारत स्वर्ग था. जे क्रिश्चियन आजपासून 2021 वर्षापूर्वी आले, त्यांची सुरुवात तिथपासून आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा, त्यांच्या बायबलमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की 5000 वर्षापूर्वी हा भारत स्वर्ग होता. तो बाबा म्हणते त्यांनाही माहिती आहे, जो धर्म नंतर आला त्यालाही माहिती आहे, आणि आपण जिथं राहिलेलो आहे ते आपण विसरून गेलो. सभी सतो प्रधान थे. भारत 5000 वर्ष पहले स्वर्ग था, सभी सतो प्रधान थे. भारतवासी तो लाखों वर्ष कह देते क्योंकि तमो प्रधान बुद्धी बन पडे. तर त्यांनी तर बाबा म्हणतात त्यांनी तरी जवळ सांगितलं 5000 वर्ष, म्हणजे समजा ज्या वेळेला ते बायबल लिहिलं गेलं त्याच्या 3000 वर्ष आधीपासून स्वर्ग होता समजा. तर त्यांनी ठीक आहे 5000 वर्ष म्हटले, तेही ठीक आहे बाबा म्हणतात एक वेळ. पण आपण तर काय म्हटलं, जे आपण देवी देवता धर्माचे आत्मा आहे, आपण काय म्हटलं, लाखो वर्षापूर्वी स्वर्ग होता. कारण का बाबा म्हणते क्योंकि तमो प्रधान बुद्धि बन पड़े, वह फिर न इतना ऊंच बने न इतना नीच बने. बाबा म्हणतात ते जे लोक आहे ते एवढे वर पण नाही पोहोचले आणि एकदम खालची लेवल पण नाही झाली त्यांची. पण जे देवी देवता धर्माचे आत्मे खूप वर आणि खूप खाली येऊन गेले. वह तो समजते है बरोबर स्वर्ग था. आपण तर विसरून गेलो होतो ही दुनिया स्वर्ग होती, आपण कुठल्या तरी वेगळ्याच कल्पनेमध्ये होतो. पण ते सांगतात त्यांच्या बायबलमध्ये की हा या धर्तीवरती स्वर्ग होता.
बाप कहते हैं यह ठीक कहते हैं, 5000 वर्ष पहले भी मैं तुम बच्चों को रावण की जेल से छुड़ाने आया था, अब फिर छुड़ाने आया हूं. आधा कल्प आहे, रामराज्य आधा कल्प आहे. रावण राज्य जेव्हा आपण अटकतो या वेगवेगळ्या प्रकारच्या जेलमध्ये, विकारांच्या जेलमध्ये, या दुनियेच्या जेलमध्ये, गर्भ जेलमध्ये, त्यावेळेला बाबा आपल्याला सोडवायला येतो. प्रत्येक कल्पामध्ये येतो. मागच्या 5000 वर्षापूर्वी आला होता, त्याच्या मागच्या 5000 वर्षापूर्वी आला होता. आपण अटकतो आणि तो सोडवतो आपल्याला, म्हणून त्याला आपण मुक्तिदाता म्हणतो. बाबा भी तुम बच्चों को समझाते हैं, बच्चे ऐसे ऐसे समझाओ. इतने अपरंपार दुख क्यों हुए हैं? पहले तो अपरंपार सुख थे जब इन लक्ष्मी नारायण का राज्य था. यह सर्वगुण संपन्न थे. अब यह नॉलेज है ही नर से नारायण बनने की पढ़ाई है. इनसे दैवी कैरेक्टर्स बनते हैं. इस समय रावण के राज्य में सभी के कैरेक्टर्स बिगड़े हुए हैं. सबके कैरेक्टर सुधारने वाला तो एक ही राम है, हमारा राम शिव बाबा, जो रावण से हमें छुड़ाता है और पढ़ाई पढ़ाता है उसके लिए, दैवी चरित्र धारण करने के लिए. नर से नारायण बनाने की पढ़ाई, ये पढ़ाई का उद्देश्य है हमारे कि नर ऐसी करनी करे जो नर से नारायण बने, और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बने. तर हे करायचं काय? बाबा जे शिकवतोय ते धारण करायचंय, आपल्याला जीवनामध्ये चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय आणि आपलं जीवन त्या पद्धतीचं बनवायचं, लक्ष्मी नारायण सारखं आपल्याला बनायचं. तो सभी को पहले जैसा बनाने के लिए बाबा संगम युग पर आता है और आ गया है. इस समय कितने धर्म हैं, मनुष्यों की कितनी वृद्धि होती रहती है. ऐसे ही वृद्धि होती रहेगी तो फिर खाना भी कहां से मिलेगा? लोकसंख्या इतकी वाढत राहील तर कसं भोजन मिळणार, कसं अन्नधान्य मिळणार? आणि आपल्याकडे तर भरपूर आहे, पण बाकी जगामध्ये बऱ्याच ठिकाणी भुकेमुळे लोक मरत आहेत, अन्नधान्यच त्यांना मिळत नाहीये. इतकी लोकसंख्येची वृद्धी झालेली, आणि म्हणून बाबा काय करतो, सगळं हा लोकसंख्येचा जो विस्फोट झालेला आहे त्याला या दुनियेचाच विस्फोट करून समाप्त करून टाकतो, की हे लोकसंख्याच कमी होऊन जाते सगळी, आणि फक्त 9 लाखापासून सुरुवात होते नव्या दुनियेची. म्हणजे त्यावेळेला मग सगळं काही भरपूर असेल. आता इतकी लोकसंख्या आणि साधन संपत्ती कमी आहे, त्यामुळे कमी पडतं आणि त्यावरून भांडणं होतात, वादविवाद होतात, युद्ध होतात. सतयुग में तो ऐसी बातें होती नहीं, वहां दुख की कोई बात ही नहीं है. यह कलयुग है दुखधाम, सब विकारी है. वह है सुखधाम, सभी संपूर्ण निर्विकारी है. हा दुखधाम आहे कलियुग, आणि मुख्य कारण काय? विकारी सगळे, त्यामुळे दुःखी आहे. आणि सुखधाम मध्ये सगळे सुखी आहे, कारण सगळे निर्विकारी, विकार नाहीये तिथं कोणत्याही प्रकारचा कोणामध्ये. तो घडी घडी उन्हों को यह बतलाना चाहिए तो कुछ समझ जाए. दुनिया वाल्यांना बाबा म्हणताय घडी घडी ही गोष्ट सांगा, फरक स्पष्ट करा या दुनियेतला आणि त्या दुनियेतला. तर रिपीट करत राहा बाबा म्हणताय अधूनमधून, तर मग त्यांना काही ना काही बुद्धीमध्ये येईल की ही दुनिया कशी दुःखधाम झालेली आहे, किती दुःख येतं. बाप कहते मैं पतित पावन हूं, मुझे याद करने से तुम्हारे जन्म जन्मांतर के पाप कट जाएंगे. त्यांना सांगायचंय की मग दुःखामध्ये का बरं येऊन पडलेलो आपण? कारण आपण पतित झालेलो आहे, विकारी झालेलो आहे. तर जर पुन्हा सुखामध्ये चालायचं असेल, पुन्हा सुखी व्हायचं असेल, तर एक परमपिता परमात्म्याची आठवण करा, आणि तो सांगतोय त्याप्रमाणे जीवन बदलून घ्या. तर जन्मजन्मांतराचे पाप कटून जातील आणि त्या देवता युगामध्ये जाण्याची तयारी होऊन जाईल. शिव बाबा देही अभिमानी है ना, कहते रहते हैं बच्चे देही अभिमानी भव. शिव बाबा कसा देही अभिमानी आहे? त्याला कुठलाही अभिमान नाहीये त्या शरीरामध्ये प्रवेश करून. पण माझे शरीर आहे, कधी एक सेकंद सुद्धा त्याला वाटत नाही, जरी त्या शरीरामध्ये राहून शिकवतोय. तो जैसे बाबा देही अभिमानी, उसको देह का कोई अभिमान नहीं है, वो आत्मिक स्थिति में है बाबा भी, वैसे हमें भी वो बार बार यही समझाता है, बच्चे अपने आप को आत्मा समझो, जो हो वो समझो. डुप्लीकेट है, ओरिजिनल ओरिजिनल है. तो ओरिजिनल में आत्मा हूं, तो आपण स्वतःला त्या स्थितीमध्ये घेऊन गेलो होतो, आपण शरीराला मी समजत होतो. तर बाबा म्हणता है कि जैसे मैं उस शरीर में प्रवेश करके भी मैं आत्माभिमानी स्थिति में रहता हूं, मैं समझता हूं कि इस शरीर में मैंने प्रवेश किया है, मैं अलग हूं,
वैसे ही अपने आप को समझो कि मैंने इस शरीर में प्रवेश किया है, मैं आत्मा अलग हूं, मुझे इस शरीर से निकलकर फिर देवता बनना है, छोटा बच्चा बनना है, राजकुमार बनना है सतयुग का। मैं जाऊंगा यहां से, ये शरीर नहीं जाएगा यहां से सतयुग में, मैं यहां से जाऊंगा तैयार होकर, मृत्यु से पहले अपने आप को तैयार करके मुझे परमधाम पहुंचना है। और परमधाम से जब मैं नीचे आऊंगा सुंदर चमकते सितारे के रूप में, तब मैं देवताई शरीर में प्रवेश करूंगा। तो बाबा कहते रहते, बच्चे देही अभिमानी भव, कोई विकार न रहे, अंदर में कोई शैतानी न रहे। विकार आणि जे काही चुकीच्या गोष्टी ते कशामुळे? देहाचं भान असल्यामुळे। आत्माभिमानी स्थितीमध्ये स्वतःला आपण आत्मा समजतोय तर विकार कुठला राहणारच नाही, कारण आत्मा फक्त सातोगुणी आहे, 7 गुणांनी पूर्ण है। तुम्हें किसी को भी दुख नहीं देना है, किसकी निंदा नहीं करनी है। तुम बच्चों को कभी भी सुनी सुनाई बातों पर विश्वास नहीं करना चाहिए। बहुत है जो झूठी बातें बनाने में देरी नहीं करते। फलाने ने तुम्हारे लिए ऐसे ऐसे कहा, सुनाकर उनको ही खाक कर देंगे। बाबा जानते हैं ऐसे बहुत होता है, उल्टी सुल्टी बातें सुनाकर दिल को खराब कर देते हैं। इसलिए कभी भी झूठी बातें सुनकर अंदर में जलना नहीं चाहिए। तर बाबा म्हणताय, कोणी तुम्हाला काही ऐकवेल तुमच्याविषयी, ते असं म्हणत होते, तसं म्हणत होते, त्यांनी असं केलं तुमच्याकरता, असं काही त्यांनी वाईट मनामध्ये चिंतित केलं होतं, असं केलं होतं, तसं केलं होतं। ये बाबा म्हणताय, ये जो सुनी सुनाई बातें हैं उनका बुद्धि में स्थान नहीं होना चाहिए। उल्टी सुल्टी बातें सुनकर अपने दिल को खराब नहीं करना है, अपने आप को जलाना नहीं है। ये आपण आपली स्थिति बिगड़ून घेत असतो। सुनी सुनाई बातें, किसी की निंदा सुनी, किसी ने निंदा की हमारी, वो सुना, किसी ने हमारा अपमान किया सामने से, उसको दिल में ले लिया। तो बाबा म्हणते हैं अब ये इन बातों को बंद करना है, तुम्हें चैतन्य मूर्ति बनकर रहना है। वो जो करे सो करे, हम देवता बनने वाली आत्माएं हैं और यहां से ही हमारा देवताई जीवन स्टार्ट हो रहा है। हमारा जो 21वां जन्म, बाबा कहते हैं 21 जन्म की तुम्हें प्रारब्ध बनाकर देता हूं, तो वो जो 21वां जन्म है वो ये संगम युग का जन्म है, यहां से स्टार्टिंग है। 21वां जन्म आपला तसा खऱ्या अर्थाने पहिला जन्म है, नंतर पुढचे 8 आणि पुढचे 12 है। तो ये जो स्टार्टिंग कर रहे हैं हम नए जीवन की, जन्म जन्मांतर का नया जीवन बना रहे हैं, तो उसकी स्टार्टिंग हमारे इस संगम युगी जीवन से हो रही है। तो हमारा ये 21 जन्मों में सबसे महत्वपूर्ण जन्म है। तर बाबा म्हणते आता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमुळे स्वतःच मन बुद्धीला आता नासवून घ्यायचं नाहीये, जळायचं नाहीये, आतल्या आत जळायचं नाहीये, कोणावरती जळायचं नाही, स्वतःही जळायचं नाहीये। किसी से ईर्ष्या नहीं, किसी से द्वेष नहीं, किसी से नफरत नहीं, किसी के बारे में गुस्सा नहीं, कुछ भी नहीं होना चाहिए अंदर। जैसे देवता रहेंगे सतयुग में, वैसे हमें यहां पर रहना है। बाबा म्हणता है यहां पर आदत रहती है लोगों को लावून द्यायची, चुगली करण्याची आदत। ते जे आहे विनाकारण एखादा काही शब्द कोणी बोलला असेल त्याला मीठ मिरची लावून सांगतात, आणि अशा पद्धतीने सांगतात की खूप आपलं काहीतरी खूप मोठं त्यांनी काहीतरी बोललेलं आहे आपल्याविषयी। राहते जो गोष्ट छोटीच, पण त्याची जी ट्युनिंग असते, त्याची जी सांगण्याची पद्धत असते, त्याचा परिणाम मध्ये होत असतो। आपण असं म्हणायचंय बिलकुल त्या या स्थितीमध्ये राहायचे, कोणी किती मोठी गोष्ट आपल्याविषयी सांगितलेली असेल, हाँ ठीक है एवढंच सांगितलं ना, ठीक है बस, अब मैं उसको शुभ भावना देता हूं। हमें बाबा ने बताया है कि जो 6 महीने का जो अभ्यास दिया है बाबा ने, 6 महीने में हमें 100% जीवन मुक्त स्थिति तक पहुंचना है। तो जीवन मुक्ति में ये मुख्य बात है, किसी की बात का, किसी के कहने का उस बंधन में हमें नहीं रहना है, बातों के बंधन में नहीं रहना है, परिस्थिति के बंधन में नहीं रहना है। हमें देवी देवता बनकर अपने आप को चलाना है अभी इस जीवन को। और जे प्रॅक्टिकल जीवन राहील ते आपलं सतयुगामध्ये सुरू होईल, पण त्याची जी रिहर्सल आहे, त्याची जी रंगीत तालीम आहे ती इथं करायची आपल्याला। आणि इथं जर रिहर्सल झाली, प्रैक्टिस मध्ये अपन जर चांगले, बाबांना लक्षात आलं कि ये देवता बनने के लायक है, तो बाबा हमें वहां पर ऊंचा पद दे देगा।
जसं आता समजा काही नाटक व्हायचं असेल शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये पार्ट घ्यायचा आहे, रिहर्सल होतात, पहिले प्रॅक्टिस होतात. जर एखाद्याला त्याचा पार्ट तो जमतच नसेल तर त्याला काढून टाकलं जातं, दुसरा कोणीतरी घेतला जातो त्याच्या जागेवरती. तो ये भी बेहद के नाटक की तैयारी हो रही है. 5000 वर्ष का बड़ा नाटक है. किसको क्या पार्ट देना है वो अभी यहाँ पर निश्चित होना है. तर बाबा म्हणतात तुम्ही त्याची तयारी करा आता. अभी कोई कुछ भी कहेगा, झूठी बातें सुनाएगा, दुख देने वाली बातें सुनाएगा, या किसी ने सत्य भी कहा है वो आकर सुनाएगा, मध्ये त्याचा काही परिणाम नाही झाला पाहिजे. तो अंदर सफाई होनी चाहिए. कई बच्चे सुनी सुनाई बातों पर भी आपस में दुश्मनी रख देते हैं. एखादे शब्द कोणी बोलला असेल आणि तो आपल्याला समजला, तो बिलकुल ती दुश्मनी चालू होऊन जाते एका शब्दावरून. बाप मिला है तो बाप से पूछना चाहिए ना. और बाबा से पूछने का तरीका क्या है? बाबा की याद में बैठ जाना है, बाबा से पूछना है, या फिर बाबा से पूछना है, छोड़ देना है, बाबा जवाब दे देगा मुरली में क्या करना है, या किसी के द्वारा जवाब दे देगा. तो बाप से पूछना चाहिए ना. ब्रह्मा बाबा पर भी बहुतों को विश्वास नहीं होता है, शिव बाबा को भी भूल जाते हैं. बाप तो आए हैं सबको ऊंच बनाने, प्यार से उठाते रहते हैं. ईश्वरीय मत लेनी चाहिए. तुम बच्चे श्रीमत पर विश्व में शांति स्थापन करने के निमित्त बने हो. एक बाप के सिवाय और कोई की मत ऊंच ते ऊंच हो नहीं सकती. ऊंच ते ऊंच मत है ही भगवान की, जिससे मर्तबा भी कितना ऊंचा मिलता है. बाप कहते अपना कल्याण कर, ऊंच पद पाओ, महारथी बनो. पढ़ेंगे ही नहीं तो क्या पद पाएंगे. यह है कल्प कल्पांतर की बात. भाऊ मी तुम्हाला श्रेष्ठ मत देतोय आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ मत तुम्हाला कोण देईल. कारण मी तर जन्ममृत्यूच्या चक्राच्या बाहेर आहे, तुमच्यासाठी मुक्तिदाता बनून आलेलो आहे. मी सुखाचा शांतीचा सागर आहे, सर्वशक्तिवान आहे. मी पतित पावन आहे, पतितांना पावन बनवणं ही माझी ड्युटी आहे. मी तुम्हाला सतयुगाचा देवता बनवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर मी जे मत देईल ते तुमच्या कल्याणासाठी असेल. तर माझं मत ऐकून तुम्ही आपलं कल्याण करून घ्या. जर तुम्ही नाही केलं आता कल्याण, कल्पकल्पांतर की बाजी आहे, ते कंटिन्यू होऊन जाईल आपलं भविष्य प्रत्येक कल्पामध्ये. म्हणून आता बाबा आलेला आहे, बाबांनी ऑफर दिलेली आहे, तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं भाग्य बनवून घ्यायचंय, बाबांच्या मतावरती चालायचं. अच्छा. मीठे मीठे सिकिलधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, कभी भी सुनी सुनाई बातों पर विश्वास करके अपनी स्थिति खराब नहीं करनी है. अंदर में सफाई रखनी है. झूठी बातें सुनकर अंदर में जलना नहीं है. ईश्वरीय मत ले लेनी है. देही अभिमानी बनने का पूरा पुरुषार्थ करना है. किसी की भी निंदा नहीं करनी है. फायदा, नुकसान और इज्जत को ध्यान में रखते हुए क्रिमिनल आई को खत्म करना है, म्हणजे विकारी दृष्टीला संपवायचे. बाप जो सुनाते हैं उसे एक कान से सुनकर दूसरे से निकालना नहीं है. दुसऱ्यांच्या ज्या बाकीच्या गोष्टी ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या. पण बाबा जे आपल्याला सांगतोय, समजवतोय, त्याची मध्ये प्रोसेसिंग करायची. क्यों कहा बाबा ने, मेरे कल्याण के लिए कही हुई बातें हैं, तो मुझे उसको अपने जीवन में धारण करना है. वरदान है, त्रिकालदर्शी की सीट पर सेट हो, हर कर्म करने वाले शक्तिशाली आत्मा भव. जो बच्चे त्रिकालदर्शी की सीट पर सेट होकर हर समय हर कर्म करते हैं, वो जानते हैं कि बातें तो अनेक आनी है, होनी है, चाहे स्वयं द्वारा, चाहे औरों द्वारा, चाहे माया व प्रकृति द्वारा. सब प्रकार से परिस्थितियां तो आएंगी, आनी ही है. लेकिन स्वस्थिति शक्तिशाली है तो परस्थिति उसके आगे कुछ भी नहीं. सिर्फ हर कर्म करने के पहले उसके आदि मध्य अंत तीनों काल चेक करके, समझ करके फिर कुछ भी करो तो शक्तिशाली बन परिस्थितियों को पार कर लेंगे. परिस्थिती येईल, विघ्न येईल, संकट येईल, मायेद्वारे येईल, प्रकृतीद्वारे येईल,
तब्येतीद्वारे येईल, स्वतःद्वारे येईल आणि दुसऱ्यांच्याद्वारे येईल, काही पण येईल बाबा म्हणताय. पण तुम्ही त्रिकालदर्शीच्या स्थितीमध्ये सेट राहा. म्हणजे आधी मध्य अंतचं जे ज्ञान बाबांनी आपल्याला दिलेलं आहे, ड्राम्याचं कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे, हा ड्रामा फिक्स आहे हे सांगितलेलं आहे, तर त्या स्थितीमध्ये स्थित राहून आपली स्थिती शक्तिशाली ठेवा. ज्ञानाच्या आधाराने जे बाबांनी सत्य आपल्याला सांगितलेले त्या आधाराने बाबा म्हणतात स्थिती जर तुमची शक्तिशाली राहील तर परिस्थिती आहे, बाहेरची स्थिती आहे, ती त्याच्या समोर काहीच नाही. तुमच्या शक्तिशाली स्थिती समोर परिस्थिती समाप्त होऊन जाईल. स्लोगन है सर्व शक्ति व ज्ञान संपन्न बनना ही संगम युग की प्रारब्ध है. भविष्यामध्ये जे आपण घेऊन जाणार आहे सोबत ते तर आहेच, ते तर पॅक करून घेऊन जाणार आहे आपण, ते ओपन होईल सतयुगामध्ये. पण त्याच्या आधी आपण आता संगम युगामध्ये राहतोय. तर इथलं भाग्य कोणतं आहे? सर्व शक्ति व ज्ञान संपन्न बनना. सर्व शक्ति संपन्न बनना और ज्ञान संपन्न बनना. ज्ञानाने इथं भरपूर व्हायचंय आणि या ज्ञानाचे संस्कार आपल्याला सतयुगामध्ये कामात येणार आहे. इथं आपण ज्या शक्ती जागृत करून घेणार आहे त्या 5000 वर्ष आपल्याला चालवणार आहे. या शक्तींच्या आधारानेच आपण 5000 वर्ष जीवन जगू शकणार आहे. पुढचे 5000 वर्ष शक्ती जमा करण्याची वेळ कोणती आहे? आता आहे. ज्ञानाच्या आधाराने भाग्य बनवण्याची वेळ आता आहे. आणि म्हणून बाबा म्हणताय ये संगम युग का भाग्य है जो तुम्हें अब सर्व शक्ति संपन्न और सर्व ज्ञान संपन्न बनने का चांस मिला है. अच्छा, ओम शांति.